यमी, पुरणपोळ्या छान झाल्या होत्या का ग? हो, खूप छान झाल्या होत्या. रुक्मिणी वहिनी, ओ रुक्मिणी वहिनी, काय काय करायचंय? अनुमान करू नका, अगदीच घाई ठरलं ना हो लग्न. असू दे हो, तुम्हा सगळ्यांच्या मदतीच्या जोरावर तर घेतली मी ही जबाबदारी. कवले फक्त शकुनाचीच करूया रुक्मिणी वहिनी, परवाच आम्ही केले आहेत अगदी भरपूर. हो का? हो. बर बर. तुझ्याच लग्नाविषयी बोलतोय हो आम्ही. अगं बाई, लाजली पहा कशी. अगदी नवरी शोभलीस का यमुने. यमू, इथे ना भातुकली खेळायला. अगं आता भातुकली वगैरे काही नाही हा. खरोखरीचं लग्न ठरलंय आमच्या यमूचं. आता की नाही आम्ही हिलाच भावलीसारखी सजवणार. हळद लावणार, न्हाऊ माखू घालणार, एक सुंदरसा खोपा घालणार आणि फुलं माळणार. मग पाटल्या, बांगड्या, नथ घालणार, हिरवा चुडा सुद्धा हा का. किती सुरेख दिसशील ग यमू, अगदी आईसारखी. आईसारखी? हो. श्रीधरा, आता तरी निश्चिंत आहेस ना? मी तुला म्हटले होते ना की महादेव रानडेंचा शब्द म्हणजे कालत्रही खोटा पडायचा नाही. रिअली रिअली आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू यू. नाही नाही, असे म्हणू नको श्रीधरा. तू फार महत्वाचे पाऊल उचलले आहेस. एका विधवेशी विवाह करण्याचे फारच मोठे धाडस दाखविले आहेस. तुझ्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्यच आहे. काय? खरंच मला तुमचा फार मोठा आधार आहे. अहो, आपण माझी राहायची सोय केलीत. सगळे आमच्या विरोधात उभे ठाकलेले, त्यातून सनातन्यांकडून होणारी प्रखर टीका, माझे तर हातपायच लटपटायला लागले होते. आपण माझी राहायची सोय केलीत आणि मला फार मोठा आधार दिलात. त्यामुळे आपल्या नवमताची लढाई लढण्यासाठी माझी शक्ती खरोखरच द्विगुणित झाली आहे. हो, आणि तुमच्यावरचा आमचा विश्वास देखील दृढ झालाय महादेवराव. तुम्ही आमचे पुढारी आणि खंदे पाठीराखे आहात. असे नाही, आणि असे म्हणून चळवळ व्यक्ती केंद्रित करू नका. व्यक्ती नव्हे, विचार महत्वाचे, आणि ते विचार रुजायला हवेत, आणि ते योग्य आहेत म्हणून रुजायला हवेत. अमक्या व्यक्तीने सांगितले म्हणून नव्हे, आणि आपण सगळे आपापल्या परीने त्या विचारांच्या पाठीशी उभे आहोतच. आपल्याही लग्नाविषयी हालचाली सुरू आहेत असे समजले माधवराव. होय, आणि आपल्यासाठी कुमारिकांची स्थळे पाहिली जाते असंही समजले. अर्थातच आपण या गोष्टीस नकारच द्याल. आम्हास मुळात विवाह करण्यातच रस नाही. I would rather live with the fond memories of my departed wife. वहिनींच्या मृत्यूने साऱ्यांच्या जीवास चटका लागलेला आहे. तुर्तास तरी आमच्या मनात विलायतेस जाण्याविषयीचा विचार प्रबळ आहे. अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषी. बसा बसा अण्णासाहेब, बसा बसा. अण्णासाहेब, आता चिंता नसावी. लग्न ठरल्याची तार तुमच्या घरी आज संध्याकाळीच आम्ही धाडली आहे, आणि मुहूर्त परवाचा म्हणजे एकादशीचा आहे. त्या तारेत खास नमूद केले. तात्यासाहेब, आपणास उगाचच हेलपाटा पडला. त्यात काय विशेष? अहो, तुमच्या मुलीचं लग्न म्हणजे आमच्या घरचंच कार्य की. म्हणजे यजमानपद ओघानं आमच्याकडे झालं, मग ते निभावायच नको. हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे तात्यासाहेब. अन्यथा या शहरामध्ये आमच्या सारख्यांचे कसे निभावले असते. अहो, काळजी करू नका.
तुमचा तो सागरेश्वर आहे ना, तो सर्व काही व्यवस्थित निभावून नेईल. पण आम्हाला चिंता जरा वेगळीच वाटते. आपण तार धाडली हे खरं, पण अवधी इतका कमी आहे की घरच्या मंडळींना इथवर पोचण्यास सवड मिळेल का नाही याची काळजी वाटते. गोविंदरावांनी जरा घाईच केली असं नाही तुम्हास वाटत? आता परवाचा एकादशीचाच मुहूर्त म्हणजे काय झालं अण्णासाहेब? आता कसल्या विवंचनेत आहात? तात्यासाहेब, जोपर्यंत मुलीच्या डोक्यावर अक्षता पडत नाहीत तोपर्यंत मुलीच्या बापाच्या विवंचना काही कमी होत नाहीत. अहो, पण गोविंदरावांनी मुहूर्त सुद्धा नक्की केलाय. असे असताना तुम्ही तसे नव्हे तात्यासाहेब. गोविंदरावांच्या सांगण्यावरून असे दिसते की त्यांनी माधवरावांचे मत विचारात घेतलेले दिसत नाही. अहो, असं कसं म्हणता? लग्नासारखी गोष्ट, त्यातून नवरा मुलगा काही लहान नाही, त्यातून तो स्वतंत्र विचाराचा. आणि शिवाय तुम्हाला त्यांना स्वतंत्रपणे भेटण्यास त्यांनी सांगितलेच आहे. तेच तर आम्हास कळत नाही. एकीकडे आम्हास त्यांना भेटावयास सांगतात, ते काय म्हणतात ते ऐकून घ्यावयास सांगतात. याचा अर्थ त्यांनी माधवरावांना स्पष्ट कल्पना दिलेली दिसत नाही. अहो, तसे असेल तर तुमच्या भेटीनं त्यास उलगडा होईलच की. हेच कोडे तर उलगडत नाही. तात्यासाहेब, लग्नाकरिता मुलीस उमऱ्या बाहेर घेऊन आलो आहे. आता माघारी फिरणे अशक्य आहे. अण्णासाहेब, अहो, शुभ कार्यास घराबाहेर पडलाय. शुभ चिंता. तात्यासाहेब, गोविंदरावांच्या सांगण्याप्रमाणे काही उणे अधिक झाले तर आम्ही माधवरावास सांगू की आपल्याच घराण्यात मुलगी देण्याचे निश्चित झाले आहे. परंतु आम्हास वेगळीच चिंता आहे. जर हे लग्न माधवरावांच्या मनाविरुद्ध झाले तर ते आमच्या लाडक्या यमुनेस नीट नांदवतील ना? सागरेश्वरा, अजून काहीच निरोप आला नाही. तार करतो असं म्हणाले होते. मुलीला तर बाळंभटजींनी पसंत केली. मग आता अडलंय कुठे? यांचा धर्मविचार आणि मुलाचा नवा विचार यात काही तंटा नाही ना उद्भवला? लेकीने उंबरा ओलांडलाय. आता ती सवाशीण म्हणूनच माहेरपणाला यायची. या घराची रीतच आहे तशी. भाऊसाहेब, आम्हास बोलावलेत. आम्ही आपणास बोलावण्याचे कारण आपणास कळण्याएवढे सुज्ञ आहात. आपण काय निर्णय घेतलात?
भाऊसाहेब, आपण आम्हास दुसऱ्या विवाहाचा आग्रह न कराल तर बरे. कारण प्रथम पत्नीच्या स्मृतीमध्ये आम्ही इतके गुरफटलो गेलो आहोत की त्यातून बाहेर पडणे केवळ अशक्य वाटते. आणि आम्ही यापुढील आयुष्य एकट्यानेच काढणे इतके प्रौढ झालो आहोत हे तर स्पष्टच आहे. परंतु आमच्या मनास अधिक सलते ते हे की दुर्गाक्का आमच्याहून लहान आणि 21व्या वर्षीच वैधव्य येऊन ती माघारी येऊन राहिली आहे. तिचा एकटेपणा कोणालाच दिसत नाही काय? आणि आमची पत्नी स्वर्गवासी जेमतेम महिना लोटतो आहे. तोच आमच्या मागे दुसऱ्या विवाहाचा तगादा सुरूही झाला. माई, मी काय म्हणते, एवढे शेंगदाणे पुरे ना चटणीसाठी? हो. अगो पण ही सारी कामे तू का करतेस? जना कुठे आहे तिला सांग ना. आणि काय गो, जना आणि ताई काकू दिसत नाही, कुठे गेले? अहो माई, काय सांगू तुम्हास, त्या दोघी जावयाच्या खिडकीतून दादाचे आणि भाऊसाहेबांचे बोलणे ऐकत आहेत. छे छे, काहीतरीच. हे असले वागणे बरे नव्हे हो. तू ओरडायचेस ना जनेला. माई, मी प्रयत्न केला. हे बघ, तू आता जा आणि जनाला सांग की माईंनी बोलवलंय. जा, दे इथे. बर. आणि दुर्गाक्का, तिचा पुनर्विवाह व्हावा असे. बस. असे मोकळे राहाल तर एके दिवशी विधवेशी लग्न करून तिला घरामध्ये घेऊन याल. आणि विलायतेला गेला तर मणमेशी लग्न करायला सुद्धा तुम्ही कमी करणार नाही. ऐकले तेवढे पुष्कळ झाले. हे गोविंदराव रानड्यांचे घर आहे. सुधारकांनी भरवलेली जाहीर सभा नव्हे. जे जनरीतीला धरून आहे तेच इथे होणार. जनरीतीला सोडून धर्म बुडवणाऱ्यांचे हे घर नव्हे, हे ध्यानात असू द्या. विधवेच्या पुनर्विवाहाची गोष्ट या घरामध्ये पुन्हा निघता कामा नये. वैधव्याचा शिक्का एकदा कपाळावर बसला की तो बसलाच कायमचा. तिच्या नशिबी जे भोग आहेत ते तिला भोगायलाच हवेत. मग या न्यायाने विधूर हा शिक्का का नाही कायमचा होत? आम्हीही आमच्या नशिबाचे भोग म्हणून कायमचे विधूर राहावयास हवे. इंग्रजी बुके शिकून वडीलधाऱ्यांचा उपमर्द करावयाची कला जर आपण अवगत केली असेल तर ती कृपया उंबरठ्याच्या बाहेरच ठेवा. आणि आपला तो नवमतवादही बाहेरच ठेवा. ही असली नसती कौतुके इथे चालावयाची नाहीत. दुर्गाक्काने कायमचे व्रतस्थ राहावे हा जर आपला न्याय असेल तर हाच न्याय आम्हासही लागू होतो. भाऊसाहेब, आमच्या विवाहाचा तगादा सोडा. सुनबाई निवर्तल्यावर लगेचच हा विचार मांडण्याचे कारण एकच आहे. काय? आमच्या मनात भीती आहे की आपण एखाद्या विधवेशी पुनर्विवाह करून मोकळे व्हाल.
अजून कशा आल्या नाहीत ह्या? काहीच उत्तर दिले नाहीत याचा अर्थ आमचे म्हणणे खरे आहे तर नाही, विवाह हा विषयच आमचे मनात नाही. ठीक आहे, मग आपण विधवेशी पुनर्विवाह करणार नाही असे वचन आम्हास द्यावे. विवाहच करायचा नाही म्हटल्यावर त्यात सगळेच आले भाऊसाहेब. म्हणजे विधवेशी पुनर्विवाह करणार नाही असे वचन आपण आम्हास दिलेले आहे असे आम्ही समजतो. आता तुमच्या विवाह संबंधी आधी आम्हास विलायते जाऊन पुढील शिक्षण घ्यावयाचे आहे. झाले तेवढे पुरे झाले. आता विलायतेस जाऊन वाटण्याचे काही कारण नाही. भाऊसाहेब, असे म्हणणे म्हणजे शुद्ध आंधळेपणा झाला. अरे वा, आता जगाकडे कसे पाहावयाचे हे सुद्धा आम्हाला तुमच्याकडून शिकावयास हवे. आपला उपमर्द करण्याचा हेतू नव्हता आमचा. बर, नशीब आमचे एवढी मुरवत अजून शिल्लक आहे. बघा, आम्हास वाद नको आहेत. तुम्हाला विवाह करावाच लागेल आणि तो सुद्धा तातडीने करू. पण पाहू, 6 महिन्यांनंतर पाहू. ही असली टाळमटाळ आम्हास नको आहे. आधीच आपल्या डोक्यावरती सुधारणेचे भूत आहे. असे मोकळे राहाल तर एके दिवशी विधवेशी लग्न करून तिला घरामध्ये घेऊन याल आणि विलायतेला गेला तर मडमेशी लग्न करायला सुद्धा तुम्ही कमी करणार नाही. आपण सर्व बाजूंनी विचार करून बोलत आहात. आपण आमच्या समोर कोणताही पर्याय ठेवलेला नाही. आमची एक विनंती आहे, आपण आमच्यासाठी जी मुलगी पाहाल ती या गावातील नको. घराणे नावाजलेले आणि कुलीन असावे. मी लिहू वाचू लागले आणि कपाळी वैधव्य आलं माझ्या. उद्या यमी लिहू वाचू लागायचे. काय बोलतोय वंसा? रूपापेक्षा कुलीन घराण्यातील मुलीशी संसार सुखाचा होईल. माधवराव, हे सांगण्यामागचा आपला हेतू आम्हा समजतो. दुर्गाक्का, ना काय चाललंय तुमचं इथे? चला बघू, आज चला. आपल्याला कुलीन घराण्यातली मुलगी हवी आहे. कुठल्याही कुलीन घराण्यातली मुलगी आपल्यासारख्या 32 वर्षीय बिजवरास देण्यास कोणीही नकारच देईल. कोणीही तयार होणार नाही. आणि एखाद्या वेळी कोणी तयार झालेच तर सगळे सोयरे त्यास कडाडून विरोध करतील आणि आपला हेतू साध्य होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा माधवराव, आम्ही आपले वडील आहोत. आपल्या अपेक्षेस खरे उतरेल असे स्थळ आम्ही पाहून आलेले आहोत. येत्या एकादशीचा मुहूर्तही ठरवलेला आहे. मुलीचे वडील आपणास भेटावयास येतील. आपला होकार आम्ही गृहीत धरतो. वहिनी, अहो वहिनी, वहिनी, अहो लक्ष कुठे? यमीच्या विचारात बुडालेला दिसताय, हो ना? होय हो वंसा, फार
काळजी वाटते तिची. अहो मग अण्णांसोबत तुम्ही जायचं, मुलगा देखील पाहता आला असता. काहीतरीच बोलणे तुमचे वंश. मी का मुलगा पाहावयास जाणार होते? नवमताचा आहे म्हणे मुलगा, सुधारकच म्हणा ना. वहिनी, मुलगा इंग्रजी बुक शिकलेला आहे. उद्या यमीसही लिहा वाचावया शिकवू लागला म्हणजे, नाही म्हणजे आपल्या माहेर वाशनींना धार्जिणं नाही होते. मी लिहू वाचू लागले आणि कपाळी वैधव्य आलं माझ्या. उद्या उद्या यमी लिहू वाचू लागायचे. काय बोलतोय वंश? असा अभद्र विचार तुमच्या मनात आला तरी कसा? जीव पोळलाय ना तुमचा, तसंच माझ्या यमीचा. वहिनी, अहो,